नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। महाराष्ट्र पोलीस दलाची शिस्त, सामर्थ्य आणि क्रीडा भावना यांचा प्रेरणादायी संगम असलेल्या 36व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2026च्या समारोप समारंभास आज मुख्यमंत्री यांनी प्रमुख उपस्थिती लावली। या स्पर्धांमधून पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या क्रीडा कौशल्याला नवे व्यासपीठ मिळाले आहे। कर्तव्य दक्षतेसोबतच शारीरिक तंदुरुस्ती, संघभावना आणि स्पर्धात्मक वृत्ती अधिक बळकट करण्यासाठी अशा स्पर्धा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात। राज्याच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलीस दलाच्या समर्पणाला आणि क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीला मनःपूर्वक उपस्थित सर्व पोलीस भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2026च्या पुरस्कार वितरण समारोहाकरता मी आपल्यामध्ये उपस्थित आहे। मगाशी जसं सांगितलं की 1982 मध्ये सुरुवात ही मुंबईमध्येच झाली होती आणि त्यानंतर राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये स्पर्धा होते। यावेळी पुन्हा एकदा मुंबईलाच या स्पर्धेचं यजमानपद मिळालं आणि यजमान संघाने पुरुष आणि महिला या दोन्ही कॅटेगरीमध्ये उत्कृष्ट संघाचा अवॉर्ड या ठिकाणी प्राप्त केला। त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। यासोबत उपविजेत्या संघांचंही अभिनंदन करतो आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये, सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये ज्या ज्या युनिट्स ला या ठिकाणी ट्रॉफी मिळाली त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आमच्या समोर देखील 2 स्पर्धा झाल्या। 100 मीटर महिला या स्पर्धेमध्ये निकिता संदीप खताळ पुणे शहर आणि 100 मीटर पुरुष याच्यामध्ये कोल्हापूर परिक्षेत्राचे चैतन्य संतोष मरडे यांनी या ठिकाणी अतिशय उत्तम प्रदर्शन करत नवीन रेकॉर्ड तयार करत या स्पर्धा जिंकल्या। त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे आपलं जे जीवन आहे हे वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांचा पाठलाग करत, गुन्ह्यांची 2-2 हात करत, गुन्हेगारांचा पिच्छा पुरवत, प्रसंगी गुन्हेगाराच्या मागे धावत आपलं संपूर्ण आयुष्य हे आपण त्या ठिकाणी व्यतीत करत असतो, जनतेची सेवा करत असतो। पण अशा या सगळ्या आयुष्यामध्ये या क्रीडा स्पर्धा हे एक आपलं वेगळेपण जपून असतात। कारण या क्रीडांगणावर एकमेकांसोबत आपण स्पर्धा करत असतो आणि या स्पर्धेतनं आपला जो फिटनेस आहे, आपलं जे कौशल्य आहे, या सगळ्या गोष्टीची चुणूक ही आपण या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवत असतो। मला अतिशय आनंद आहे की राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्येही आमच्या वेगवेगळ्या युनिट्सनी अतिशय उत्तम काम केलंय। अनेक मेडल्स आपण त्या ठिकाणी मिळवतो। नुकत्याच झालेल्या कमांडो स्पर्धेमध्येही स्नायपर गटामध्ये त्या ठिकाणी NSG सारख्या ज्या काही अतिशय प्रशिक्षित अशा प्रकारच्या जे युनिट मानले जातात, अशा सगळ्या युनिटला मागे टाकून आपल्या फोर्स वनने त्या ठिकाणी जे काही पुरस्कार तो मिळवला। एवढंच नाही तर आपल्या बँड पथकाने देखील त्या ठिकाणी वाद्यवृंद या क्षेत्रामध्ये पुरस्कार मिळवला आणि प्रत्येक राष्ट्रीय खेळामध्ये, पोलीस नॅशनल गेम्समध्ये आपल्या महाराष्ट्राची कामगिरी ही आपल्या सगळ्यांमुळे अतिशय उज्ज्वल असते। आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्राचा पोलीस फोर्स देशातल्या सर्वात मोठ्या पोलीस फोर्सपैकी एक आहे आणि मला या गोष्टीचा नेहमीच अभिमान आहे की देशामध्ये प्रोफेशनलिझमच्या बद्दल ज्यावेळेस बोललं जातं त्यावेळी
सर्वाधिक प्रोफेशनल पोलीस फोर्स म्हणून महाराष्ट्राच्या पोलीस दलाकडे पाहिलं जातं, ही आपल्या सगळ्यांकरता अतिशय अभिमानाची बाब आहे. आणि विशेषतः आधुनिकता आणि तंत्रज्ञान याचा उपयोग करणारं देखील आपलं पोलीस दल आहे. आणि म्हणूनच आज ज्यावेळी आपण असं म्हणतो